सर्व कार्येषु सर्वदा. नमस्कार मंडळी. चिटणवीस सेंटर आणि पौ ॲड्स क्रिएशनच्या वतीने मी सौ विजया केदार अभ्यंकर आपले स्वागत करते. स्वागतम सुस्वागतम. पौ ॲड्स क्रिएशन सादर करीत आहे नव्या कोऱ्या सुमधुर मराठी गीतांचा अनोखा पण बहारदार प्रयोग तुला पाहताना, प्रयोग क्रमांक 12. आज या 12व्या प्रयोगात आपल्याला लाभलेले प्रमुख पाहुणे म्हणजेच पहिल्या प्रयोगापासून आमच्या पाठीशी उभे असलेले जोग हॉस्पिटॅलिटीचे नरेंद्र जोग, कविराज डॉक्टर रामकृष्ण सहस्रबुद्धे आणि आदरणीय शालिनीताई कुकडे यांनी दीपप्रज्वलन करावे अशी मी त्यांना विनंती करते. रसिको हो, आम्ही मागच्या वर्षी जन्माष्टमी 26 ऑगस्ट 2024 या दिवशी तुला पाहताना हा नव्या कोऱ्या सुमधुर मराठी गीतांचा अनोखा पण बहारदार प्रयोग सादर केला होता आणि बघता बघता वर्षभरानंतर आज घेऊन येत आहोत तुला पाहतानाचा प्रयोग क्रमांक 12. आपल्या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजेच संगीतकार गणेशसूत उपाख्य केदार गणेश अभ्यंकर यांनी संगीतबद्ध केलेल्या निवडक रचना आम्ही रसिकांसमोर सादर करीत असतो. संगीतकार गणेशसूत उपाख्य केदार गणेश अभ्यंकर यांनी निवडलेल्या उत्कृष्ट कविता, त्या कवितांना दिलेल्या सुमधुर चाली, त्यावर गायक गायिकांनी मेहनत घेऊन तयार केलेली गाणी, त्यांना लाभलेली पुणे अमरावती येथील वाद्यवृंदाची उत्तम साथ, या सगळ्यांचा सुंदर मेळ आणि या सर्वांना लाभलेलं आपल्यासारख्या रसिक प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाचं पाठबळ, यामुळेच आम्ही या टप्प्यावर पोचलेलो आहोत. तर चिटणवीस सेंटर आणि पौ ॲड्स क्रिएशन सादर करीत आहे नव्या कोऱ्या सुमधुर गीतांचा अनोखा पण बहारदार प्रयोग तुला पाहताना, प्रयोग क्रमांक 12. निवेदकांचा परिचय करून देण्यासाठी आमचे सहकारी स्नेहल व दीपक तांबेकर यांना मी आमंत्रित करते. नमस्कार मंडळी, मी स्नेहल तांबेकर आणि मी दीपक तांबेकर. आपले पहिले निवेदक आहेत डॉक्टर अच्युत देशपांडे. हे भौतिकशास्त्रातील नामवंत संशोधक आहेत. त्यांना बराच काळ माजी राष्ट्रपती डॉक्टर अब्दुल कलाम यांच्या संपर्कात राहण्याचे भाग्य लाभलेले आहेत. एवढंच नाही तर त्यांच्या नावावर भौतिकशास्त्रातील तब्बल 3 पेटंट आहेत. आपल्या दुसऱ्या निवेदिका आहेत डॉक्टर अरुणा जगताप. या देखील उच्च विद्या विभूषित असून ज्योतिष्य व वास्तुशास्त्रात त्यांनी डॉक्टरेट मिळवलेली आहे. आम्ही आता निवेदकांना आमंत्रित करीत आहोत. आपण सर्वांनी नव्या कोऱ्या सुमधुर मराठी गीतांचा आनंद घ्यावा. तर चला तर मंडळी, आपल्यासमोर सादर करीत आहे आगळ्या वेगळ्या गीतांचा कार्यक्रम तुला पाहताना, प्रयोग 12. धन्यवाद. 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 आज आपण तुला पाहतानाचा 12वा प्रयोग इथं प्रस्तुत करतोय. आता आपण घेऊन येतोय एक भक्तिगीत. कवयित्री ते या भक्तिगीतातून वारकऱ्यांची विठ्ठल दर्शनाची उत्सुकता, उत्साह आणि विठ्ठलाप्रती असलेल्या समर्पणाच्या भावनेचा आध्यात्मिक प्रवास उद्घृत केलेला आहे. रचना आहे डॉक्टर नंदिनी खाडे यांची व स्वर आहे दीप्तीचा. कसा साजिरा सुंदर बघा उभा विटेवरी. ऐकूया तर. कसा साजिरा सुंदर बघा उभा विटेवरी, माझा सावळा विठ्ठल सखा पांडुरंग हरी, माझा सावळा विठ्ठल सखा पांडुरंग हरी.
कसा साजिरा सुंदर बघा उभा विटेवरी माझा सावळा विठ्ठल सखा पांडुरंग हरी कसा साजिरा सुंदर. एका सोनिया सकाळी हाक येते दुरांतुनी जीवा लागे हुर हुर आस मिटे भेटीतुनी वाट पाहतो वाट पाहतो सत्वर वाट पाहतो सत्वर पंढरीच्या वेशीवरी माझा सावळा विठ्ठल सखा पांडुरंग हरी कसा साजिरा सुंदर. त्याच्या चरणाशी दुःख वार दूर सारी घेई पिठाई पोटाशी नाम जप पुण्याईने नाम जप पुण्याईने हा भवसागर तरी माझा सावळा विठ्ठल सखा पांडुरंग हरी कसा साजिरा सुंदर. निराकार हे साकार द्वैत लीन देहातूनी चंद्रभागा पुसूक चंद्रभागा पुसूक मग वाहे डोळ्यातूनी धन्य जन म्हणे राहो कृपा दृष्टी दिगंतरी धन्य जन म्हणे राहो कृपा दृष्टी दिगंतरी माझा सावळा विठ्ठल सखा पांडुरंग हरी सखा पांडुरंग हरी सखा पांडुरंग हरी. रसिक हो, आपण आपल्या कार्यक्रमाची सुरुवात एका सुंदरशा भक्तिगीताने केली. आता पुढची रचना आहे कवयित्री मेधा रेखडे यांची. त्यांनी माहूरगडावरील रेणुका देवीचे अतिशय सुंदर वर्णन केले आहे. आपल्यापैकी अनेकांची कुलदेवता असलेली रेणुका देवी आणि माहूरगड आपल्या डोळ्यासमोर उभा राहतील याची खात्री आहे. हे गीत घेऊन येत आहे पौर्णिमा. आली रेणुका माऊली शुभशकुनांच्या पावली तिच्या पैंजणाच्या नादाने सारी सृष्टी ही भारावली. ऐकूया पौर्णिमेला. आली रेणुका माऊली शुभ शकुनांच्या पाऊली आली रेणुका माऊली शुभ शकुनांच्या पाऊली तिच्या पैंजणाच्या नादाने सृष्टी भारावली सारी सृष्टी ही भारावली. आली रेणुका माऊली शुभ शकुनांच्या पाऊली आली रेणुका माऊली शुभ शकुनांच्या पाऊली.
दास करी माहुर गडी वास दिवट्या घेऊन नाचती दास दिव्य शृंगार तिने केला दर्शने जीव आनंदला दर्शने जीव आनंदला हो आली रेणुका माऊली शुभ शकुनांच्या पाऊली आली रेणुका माऊली शुभ शकुनांच्या पाऊली गळा जाई जुईच्या माळा भाळी कुंकवाचा टिळा गळा जाई जुईच्या माळा भाळी कुंकवाचा टिळा नयनी माखले काजळा मुखी तांबूल तो भरला मुखी तांबूल तो भरला हो आली रेणुका माऊली शुभ शकुनांच्या पाऊली आली रेणुका माऊली शुभ शकुनांच्या पाऊली पूजा बांधिली मातेची ओटी अर्पिली चरणाशी पूजा बांधिली मातेची ओटी अर्पिली चरणाशी कवडी बांधली वैराग्याची इच्छा देशी ही कल्पद्रुमा इच्छा देशी कल्पद्रुमा हो आली रेणुका माऊली शुभ शकुनांच्या पाऊली आली रेणुका माऊली शुभ शकुनांच्या पाऊली आली रेणुका माऊली शुभ शकुनांच्या पाऊली खूप छान. रेणुकेचं एकदम मूर्तिवंत स्वरूपच आपल्या डोळ्यापुढे उभं केलेलं आहे. तुला पाहतानाच्या टीमचे भाग्य हे आहे की हिंदीतील अतिशय प्रथितयश कवी रास म्हणजेच रामकृष्ण सहस्रबुद्धे यांनी आपल्या रचना केदार यांना संगीतबद्ध करण्यासाठी दिल्या. जगाला संस्कारित करण्यासाठी व्यक्त व्हावेसे वाटत असेल तर शब्द अतिशय प्रामाणिक असले पाहिजेत आणि ते होण्यासाठी दृष्टीही निर्मळ असली पाहिजे. हाच भाव व्यक्त करताना कवी रास हिंदीत लिहितात. प्रार्थना के शब्द कहने दृष्टी निर्मल चाहिए. गात आहेत केदार अभ्यंकर. ऐकूया तर. प्रार्थना के शब्द कहने दृष्टि निर्मल चाहिए. देश के संस्कार जग को भाव अविचल चाहिए. प्रार्थना के शब्द कहने दृष्टि निर्मल चाहिए. देश के संस्कार जग को भाव अविचल चाहिए. है मरुथल यदि उरों में है मरुथल यदि उरों में उग सकेंगे फूल क्या. भावना को व्यक्त करने शब्द निश्चल चाहिए. देश के संस्कार जग को भाव अविचल चाहिए. प्रार्थना के शब्द कहने दृष्टि निर्मल चाहिए. आज ठहरा जल नदी का है सरोवर हो गया. आज ठहरा जल नदी का है सरोवर हो गया. कल विदूषक जो रहा वह आज जो कर हो गया. चार पल की जिंदगी में अनगिनत दौलत मिली थी. नहीं पहचान उसकी गुड़िया गोबर हो गया. देश के संस्कार जग को
भाव अविचल चाहिए, प्रार्थना के शब्द कहने दृष्टि निर्मल चाहिए। मूक बधिर भी बांटते जीवन की सौगात, नयनों के संकेत से करते मन की बात। आशा और विश्वास से द्वार खुलते जाए, हाथ पाँव दोनों नहीं फिर भी लिखने पाए। देश के संस्कार जग को भाव विचल चाहिए, प्रार्थना के शब्द कहने दृष्टि निर्मल चाहिए। कुछ धुआं सा रहा अब मुंह के बाहर देखिए, कुछ धुआं सा रहा अब मुंह के बाहर देखिए। बदलियों ने घर बनाया घर के बाहर देखिए, शीत में लहरों की चादर ओढ़ मौसम आ गया। रास कहता डर हटाकर डर के आगे देखिए, देश के संस्कार जग को भाव अविचल चाहिए, प्रार्थना के शब्द कहने दृष्टि निर्मल चाहिए, दृष्टि निर्मल चाहिए, दृष्टि निर्मल चाहिए। खूपच छान रसिक हो, तुमचा टाळ्यांचा प्रतिसाद आमच्या गायकांचा उत्साह द्विगुणित करतो, तेव्हा पुन्हा एकदा टाळा होऊन जाऊ द्या। आता आपण पुढच्या गाण्याकडे वळतो आहोत। संगीतकार गणेश सूत तसे नव्हेच, परंतु गाणे बसवताना व गायकांकडून म्हणून घेताना जर गायकांना रचनेचा अर्थ नीट कळला असेल तर तालासुरातील गाण्यात भावना देखील येऊ शकतात। पुढील गाणे बसवताना संगीतकार गणेश सूत यांना रचनेचा अर्थ समजावून सांगण्याची अडचण आली नाही असं ते म्हणतात, कारण प्रत्यक्ष कविराजांकडूनच त्यांनी ती रचना गाऊन घेतलेली आहे। बोल आहेत, अनंत कोटी ब्रह्मांडाचे नायक सद्गुरू तुम्ही। गायक आहेत स्वतः कविराज विलास देशकर। नमस्कार। आमचे व्हायोलिनिस्ट पावसामुळे थोडे उशीर आलेत, आपण सगळे इथे पोचू शकावे म्हणून त्यांनी पाऊस थांबवला होता। आणि आज अजून एक महत्त्वाची गोष्ट घडली आहे की आमचे जे ऋतुराज मोरे आहेत, साऊंड आमचा सप्लाय करतात, त्यांनी नवीन मिक्सर घेतलेला आहे आत्ता विकत, त्याचं आज उद्घाटन आहे। त्यांना आपण शुभेच्छा देऊया। त्यांनी नवरात्रीत उद्घाटन करायचं ठरवलं होतं, पण माझा कार्यक्रम लागल्यावर ते म्हणे की नाही सर, मी आजच करतो। अनंत कोटी ब्रह्मांडाचे नायक सद्गुरू तुम्ही, अनंत कोटी ब्रह्मांडाचे नायक सद्गुरू तुम्ही। न्यामज सागर तारुणी भवसागर तारुणी, न्यामज सागर तारुणी भवसागर तारुणी। अनंत कोटी ब्रह्मांडाचे नायक सद्गुरू तुम्ही। भले भले ते साधू भेटले संत म्हणविती जनी, भले भले ते साधू भेटले संत म्हणविती जनी। शमविले नाही मजला नाही मजला कुणी, अनंत कोटी ब्रह्मांडाचे नायक सद्गुरू तुम्ही। न्यामज सागर तारुणी भवसागर तारुणी,
न्यामज सागर तारुणी भवसागर तारुणी. प्रश्नही केले शंका पुसली आलो मी कोठुनी. प्रश्नही केले शंका पुसली आलो मी कोठुनी. कुशिता घाबरले ते मनी. अनंत कोटी ब्रह्मांडाचे नायक सद्गुरु तुम्ही. न्यामज सागर तारुणी भवसागर तारुणी. न्यामज सागर तारुणी भवसागर तारुणी. धन्य गुरुवरा तुझी रे करणी बसविले तव आसनी. धन्य गुरुवरा तुझी रे करणी बसविले तव आसनी. ठेविले दत्तात्रय करुणी अनंत कोटी ब्रह्मांडाचे नायक सद्गुरु तुम्ही. न्यामज सागर तारुणी भवसागर तारुणी. न्यामज सागर तारुणी भवसागर तारुणी. न्यामज सागर तारुणी भवसागर तारुणी. खूप सुरेख, खूपच छान झालं एकदम. कवयित्री डॉक्टर हंसश्री मराठे यांची ही रचना अयोध्येत 22 जानेवारी 2024ला झालेल्या श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेच्या ऐतिहासिक सोहळ्यानिमित्त श्रीरामांना अभिवादन करताना श्रीरामाचे चरण धरावे या भावनेने अभिभूत होऊन त्यांनी श्रीरामाचे चरण धरावे या ओळींवर प्रत्येक अक्षरावरून ओळी लिहिलेल्या आहेत. आणखीन एक विशेष म्हणजे ही रचना संगीतकार केदार अभ्यंकर यांनी स्वतः अयोध्येत 23 फेब्रुवारी 2024ला श्रीरामचरणी सादरही केलेली आहे. तर ऐकूया हर्षदा यांच्या आवाजात. रघुनंदन घ्या अभिवादन उच्चरवे सारे म्हणूया. राम राम ते वाचे म्हणूनी पापक्षालन ते करूया. श्री रघुनंदन घ्या अभिवादन. चराचरावर सत्ता जाजी त्या रघुराया विरवनिया. चराचरावर सत्ता जाजी त्या रघुराया विरवनिया. रजतपटावर चित्र प्रभावी रंगानी हो नटूया. श्री रघुनंदन घ्या अभिवादन. नकार सांगे टणकार तो. सांगे टणकार तो. रामधनूचा ऐकूया. धरा हासते प्रसन्नतेने. धरा हासते प्रसन्नतेने. तिला संगती घेऊया. श्री रघुनंदन घ्या अभिवादन. राम राज्य दे
रघुनंदन घ्या अभिवादन उच्चरवे सारे म्हणूया राम राम देवाचे म्हणूनी पाप क्षालन ते करूया श्री रघुनंदन घ्या अभिवादन श्री रघुनंदन घ्या अभिवादन श्री रघुनंदन घ्या खूपच छान. रसिक हो, अयोध्येला जाऊन आल्यासारखं नक्कीच वाटलं असेल आणि आपली श्रद्धा प्रभू श्रीरामाच्या चरणी नक्कीच अर्पण केल्यासारखं आपल्याला वाटलं असेल. रसिक हो, आता घेऊन येतो आहोत कवयित्री उज्ज्वलाताई अंधारे यांचं गीत. त्यांनी प्रौढ वयात बऱ्याच वर्षांनी पुन्हा भेटलेल्या प्रेमी युगलांनी संसाराचं नाव पुन्हा एकदा मांडण्याचे स्वप्न समर्पक शब्दात विशद केले आहे. भूतकाळातील आठवणी आणि भविष्यातील स्वप्न या दोन्हींचे सुंदर वर्णन ऐकून आपल्यासमोर स्वप्नांचा गाव उभा राहतो. तर ऐकूया केदार आणि वैशाली यांच्या स्वरात. जलाशयाचे पाणी कापत सुंदर चाले नाव तुझ्यामुळे मी पुन्हा पाहिला तो स्वप्नांचा गाव. ऐकूया केदार आणि वैशाली यांना. जलाशयाचे पाणी कापत सुंदर चाले ना तुझ्यामुळे मी पुन्हा पाहिला तो स्वप्नांचा गाव. जलाशयाचे पाणी कापत सुंदर चाले ना तुझ्यामुळे मी पुन्हा पाहिला तो स्वप्नांचा गाव तो स्वप्नांचा गाव. मोजित होतो नभी चांदण्या चंद्रगोल जैसा जलाशयाच्या वर प्रतिबिंबित त्या दिसतसे तैसा. ओढ तुझी ग मला लागली ना लागे मज थांग तुझ्यामुळे मी पुन्हा पाहिला तो स्वप्नांचा गाव तो स्वप्नांचा गाव. बसत होते पाय टाकुनी थंडगार त्या जाई खेळत होती हिरवी नवाळी सुळकन मासोळी कमल पुष्पे त्या तटाकी खेळतोल पंडा तुझ्यामुळे मी पुन्हा पाहिला तो स्वप्नांचा गाव तो स्वप्नांचा गाव. तुझाच होता रम्य स्पर्श अन तिथल्या त्या एकांती बळे कवळुनी बाहूंमध्ये किती रंगल्या राती नयनांमध्ये तुझ्याही होता
तो प्रेमाचा गाव, तुझ्यामुळे मी पुन्हा पाहिला तो स्वप्नांचा गाव, तो स्वप्नांचा गाव. तुझ्या सोबत पुनरपि आता स्वप्न तेच पाहते, होशील ना रे राजा माझा चित्रमणी रेखते. राणी मी तर तुझी खरे ना मांडूया रे ना, तुझ्यामुळे मी पुन्हा पाहिला तो स्वप्नांचा गाव, तो स्वप्नांचा गाव. जलाशयाचे पाणी कापत सुंदर झाले ना, तुझ्यामुळे मी पुन्हा पाहिला तो स्वप्नांचा गाव, तुझ्यामुळे मी पुन्हा पाहिला तो स्वप्नांचा गाव, तो स्वप्नांचा गाव, तो स्वप्नांचा गाव. वा, फारच सुंदर. रसिक हो, स्वप्नांच्या गावामध्ये तर आपण गेलो, आता आपण स्वप्नाच्या घरामध्ये जाणार आहोत. ही रचना आहे मोहिनी मधुगिरी यांची. या कवितेतून त्यांनी स्वप्नातल्या घराचं वर्णन केलं आहे. त्या लिहितात, असावे घरटे आपुले छान, पुढे असावा पाचू गालीच्या. ऐकूया पौर्णिमाच्या आवाजात स्वप्नातल्या घराचं वर्णन. असावे घरते आपुले छान, असावे घरते आपुले छान. पुढे असावा पाचुगालीचा, पार्श्वभूमीवर खडक उंचीचा. पुढे असावा पाचुगालीचा, पार्श्वभूमीवर खडक उंचीचा. खडकावरुनी दबदब्याने, खडकावरुनी दबदब्याने धरावी सुरेल तान. असावे घरते आपुले छान, असावे घरते आपुले छान. खडकाळती पुष्करिणी, त्यात असावे मधुर पाणी. खडकाळती पुष्करिणी, त्यात असावे मधुर पाणी. सभोवताली वनराईती, सभोवताली वनराईती. हरपून जाईल बाण, असावे घरते आपुले छान, असावे घरते आपुले छान.
नभिमण्डपी रंग आकाशी नभिमण्डपी रंग आकाशी वायु वाहे मंदगतीशी वायु वाहे मंदगतीशी निसर्गास त्या ओवाळावे निसर्गास त्या ओवाळावे आपुले पंचप्राण असावे घरते आपुले छान असावे घरते आपुले छान असावे घरते आपुले छान. खूपच छान घराचं वर्णन केलेलं आहे. कवयित्री शालिनी कुकडे यांच्या या गीतातून नव्याने संसारात पदार्पण केलेले युगल एकमेकांना हातामध्ये हात आणि जीवनभर साथ राहू दे अशी साथ घालत आहेत. तर ऐकूया केदार आणि हर्षदा यांच्या आवाजात. साजणी हातामध्ये तुझा हात राहू दे जीवनामध्ये तुझी साथ राहू दे. ऐकूया केदार आणि हर्षदा यांच्या आवाजात. साजणा साजणी साजणा हातामध्ये तुझा हात राहू दे जीवनामध्ये तुझी साथ राहू दे. साजणी हातामध्ये तुझा हात राहू दे. प्रीत फुलांची बरसात राहू दे प्रीत फुलांची बरसात राहू दे. चांदण्यांचे हात तुझे गळ्यामध्ये राहू दे चांदण्यांचे हात तुझे गळ्यामध्ये राहू दे. साजणी हातामध्ये तुझा हात राहू दे जीवनामध्ये तुझी साथ राहू दे. साजणी हातामध्ये तुझा हात राहू दे. सुख स्वप्नांची पहाट राहू दे सुख स्वप्नांची पहाट राहू दे. अमृताची गोडी संसारात राहू दे अमृताची गोडी संसारात राहू दे. हातामध्ये तुझा हात राहू दे जीवनामध्ये तुझी साथ राहू दे. साजणी हातामध्ये तुझा हात राहू दे. स्नेहाची प्रेम ज्योत अंतरात राहू दे स्नेहाची प्रेम ज्योत अंतरात राहू दे. सुगंध प्रीतीचा जीवनात राहू दे सुगंध प्रीतीचा जीवनात राहू दे. साजणी हातामध्ये तुझा हात राहू दे जीवनामध्ये तुझी साथ राहू दे. साजणी साजणा साजणी हातामध्ये तुझा हात राहू दे हातामध्ये तुझा
हात राहू दे, हातामध्ये तुझा हात राहू दे. वा, खूप छान रसिक हो. साजन आणि सजणी यांची प्रेम कहाणी आपण ऐकली. आता ऐकूया नुकत्याच प्रेमात पडलेल्या तरुणीची. तिचा प्रियकर तिच्यापासून कधीही दूर न जावा, सतत तिच्या सान्निध्यातच असावा, ही भावना कवयित्री शालिनीताई कुकडे यांनी सुंदर पद्धतीने मांडली आहे. त्या लिहितात, अलवार पापणीत बंदिस्त केलंय तुला, आता कसं छान बिंदास्त वाटतंय मला. ऐकूया दीप्ती यांच्या आवाजात. अलवार पापणीत बंदिस्त केलंय तुला, अलवार पापणीत बंदिस्त केलंय तुला, आता कसं छान बिनधास्त वाटतंय मला. अलवार पापणीत बंदिस्त केलंय तुला, आता कसं छान बिनधास्त वाटतंय मला. मी जिकडे जाईन तिथे भेटतोय मला, आता कसं छान बिनधास्त वाटतंय मला. उन्हात मोगऱ्याचा सुगंध येतोय मला, श्रावण बरसला असं वाटतंय मला. उन्हात श्रावण बरसला असं वाटतंय मला, आता कसं छान बिनधास्त वाटतंय मला. कंठ दाटून आला हुरहुर वाटतंय मला, काऊ येऊन वार्ता सुगंधी देतोय मला. काऊ येऊन वार्ता सुगंधी देतोय मला, आता कसं छान बिनधास्त वाटतंय मला. अलवार पापणीत बंदिस्त केलंय तुला, आता कसं छान बिनधास्त वाटतंय मला. आता कसं छान बिनधास्त वाटतंय मला, आता कसं छान बिनधास्त वाटतंय मला. खूप छान, खूप छान, सुंदर. भाताक्षणी प्रेमात पडणं ही खरं म्हणजे जगात एक सामान्य घटना आहे, परंतु बरेच वेळा त्याचे पर्यवसन अत्यंत सुखद, तरल, समाधानी आणि तृप्त आयुष्यात होतं. असाच काहीसा अनुभव नागपुरातील श्रेष्ठ कविराज विलास गजापुरे यांच्या लेखणीतून उतरला आहे. ते म्हणतात, उमलला मोगरा गंध ओसांडुनी, प्रेम जडले प्रिये नेमके त्या क्षणी. ऐकूया केदार यांच्या आवाजात. भेटलो मी तुला, तू मला साजणी, प्रेम जडले प्रिये नेमके त्या क्षणी. भेटलो मी तुला, तू मला साजणी, प्रेम जडले प्रिये नेमके त्या क्षणी. चाफा पुन्हा धुंद गंधाळला, सांज वारा पुन्हा मंद रेंगाळला. सोन चाफा पुन्हा धुंद गंधाळला,
अंजवारा पुन्हा मंद रेंगाळला उमलला मोगरा गंध ओसंडुनी प्रेम जडले प्रिये नेमके त्या क्षणी वाटली तू कधी लाजवंती परी मेनका तू कधी विश्वमित्रा घरी वाटली तू कधी लाजवंती परी मेनका तू कधी विश्वमित्रा घरी पाहिले मी तुझे रूप भारावली प्रेम जडले प्रिये नेमके त्या क्षणी तो अबोला तुझाही बरा वाटला तो अबोला तुझाही बरा वाटला राग लटका तरी तो खरा वाटला तो अबोला तुझाही बरा वाटला राग लटका तरी तो खरा वाटला भाव डोळ्यातले भावले गमनी प्रेम जडले प्रिये नेमके त्या क्षणी प्रेम जडले प्रिये नेमके त्या क्षणी प्रेम जडले प्रिये नेमके त्या क्षणी रसिक हो, कसं प्रेम जडतं आणि केव्हा जडतं हे आपण आता ऐकलं. आता ऐकूया पुढची रचना. माणसाचं जीवन निसर्गाशी निगडीत आहे, त्यामुळे मनातील भावनांचं वर्णन करताना निसर्गाचा आधार बहुतेक सगळेच कवी घेताना दिसतात. जोडीदाराच्या भेटीची ओढ लागलेल्या प्रेयसीच्या मनातील भावना म्हणताना कवयित्री आशाताई पांडे लिहितात, उमगी नदिया गीत सुनाए सावन ने संदेश पठायो सावन आयो मनहर खायो. ऐकूया वैशालीच्या आवाजात. डार डार से पात पात से हो, डार डार से पात पात से बूंद बूंद बरसायो सावन आयो मन हर खायो सावन आयो मन हर खायो. उमड़ घुमड़ कर बरसे बादल हो, उमड़ घुमड़ कर बरसे बादल हरियाली धरती का चल बिजोरिया सा तन लहरायो मन सावन आयो मन हर खायो सावन आयो मन हर खायो. उमगी नदिया गीत सुनाए उमगी नदिया गीत सुनाए झूमे तरवर फूल लुटाए सावन ने संदेश पठायो सावन आयो मन हर खायो सावन आयो मन हर खायो. बिरहन का मन तड़प
श्रोते हो, आता येत आहेत एक प्रेमगीत घेऊन. या प्रेमगीतातून मनाने एकरूप झालेल्या प्रियकर प्रेयसीच्या मनातील शब्दातील भावना अतिशय तरल शब्दात कवी कृ.वी. दातार यांनी व्यक्त केलेल्या आहेत. गात आहेत केदार आणि गौरी. मी मनात काही म्हटले ते सांग कसे तुझं कळले. ऐकूया केदार आणि गौरी यांच्या आवाजात. मी मनात काही म्हटले ते सांग कसे तुझं कळले. मी मनात काही म्हटले ते सांग कसे तुझं कळले. सखी रात राणी ग फुलते वाऱ्यास जसे कळले. मी मनात काही म्हटले ते सांग कसे तुझं कळले. सखी रात राणी ग फुलते वाऱ्यास जसे कळले. गगनात सूर्य जवळ येई, गगनात सूर्य जवळ येई, उगवती गुलाबी होई, त्या प्राचीने मज कथिले तू मनात जे जे म्हटले, त्या प्राचीने मज कथिले तू मनात जे जे म्हटले. सखी द्वैत नामुळी उरले, सखी द्वैत नामुळी उरले, सखी द्वैत नामुळी उरले, सखी द्वैत नामुळी उरले, अद्वैत कमल हे उमले तू मनात जे जे म्हटले, मम हृदयाने मज कथिले, तू मनात जे जे म्हटले, मम हृदयाने मज कथिले. काही
जे म्हटले मी मनात काही म्हटले तू मनात जे म्हटले मम हृदयाने मजकथिले मम हृदयाने मजकथिले मम हृदयाने मजकथिले. रसिक हो, आपण हितगुज ऐकलं. बऱ्याच प्रतीक्षेनंतर जोडीदाराशी झालेल्या यशस्वी भेटीचं वर्णन शब्दात करणं म्हणजे कठीणच, पण मनात उचंबळलेल्या भावना शब्दात मांडल्याशिवाय राहू न शकणाऱ्या कविगणांमुळेच संगीत जिवंत आहे. अशाच एका भेटीचे वर्णन करताना कवयित्री शालिनीताई कुकडे लिहितात, नीलनभी चांदण वेल बहरली सजनाने प्रीत फुले उधळली स्पर्शाने तनुवेल थरथरली. ऐकूया विलास यांच्या आवाजात. नभी चांदण वेल बहरली चांदण्यात सांज वेळ उतरली नील नभी चांदण वेल बहरली चांदण्यात सांज वेळ उतरली नदीमध्ये हिरवळ उतरली अंगणी जाई वेल बहरली नदीमध्ये हिरवळ उतरली अंगणी जाई वेल बहरली रात राणी वेल दरवळली रात राणी वेल दरवळली वाटे वसंत वेल प्रगटली वाटे वसंत वेळ प्रगटली नील नभी चांदण वेल बहरली चांदण्यात सांज वेळ उतरली अबोल सांज वेळ अवतरली अबोल सांज वेळ अवतरली सजनाने प्रीत फुले उधळली अबोल सांज वेळ अवतरली सजनाने प्रीत फुले उधळली गाली गुलाब फुले उधळली स्पर्शाने तनुवेल थरथरली गाली गुलाब फुले उधळली स्पर्शाने तनुवेल थरथरली नील नभी चांदण वेल बहरली चांदण्यात सांज वेळ उतरली चांदण्यात सांज वेळ उतरली चांदण्यात सांज वेळ उतरली. खूप सुरेख.
आपण तुला पाहताना ह्या कार्यक्रमात नवीन नवीन गाणी ऐकतोच आहोत, त्याबरोबरच आपल्याला हे साथसंगत करणारे जे आहेत त्यांच्याशिवाय आपण अपूर्णच आहोत. आपण एकदा त्यांच्यासाठीही जोरात टाळ्या वाजवल्या पाहिजेत. पुढील रचना डॉक्टर नंदिनी खाडे यांची आहे. आई हा विषय प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा असतो. तिच्या दुराव्यानंतर तो प्रकर्षाने जाणवतोही. अशीच आईची महती सांगणारी ही रचना लिहित आहेत डॉक्टर नंदिनी. आईची महती शब्दापार असे, वर्णू तरी कसे शब्द तो हे. तर ऐकूया या आईची महती सांगणारे हे गीत केदार यांच्या आवाजात. जो जवी हातानी गाऊन अंगाई अशी असे आई प्रेम सिंधू. जो जवी हातानी गाऊन अंगाई अशी असे आई प्रेम सिंधू. हो जो जवी हातानी गाऊन अंगाई अशी असे आई प्रेम सिंधू. तुझ्यामुळे आई जग मी पाहिले, तुझ्यामुळे आई जग मी पाहिले. श्वास तूची दिले जीवनाला, श्वास तूची दिले जीवनाला. तन मन माझे तुझेच गदान, तन मन माझे तुझेच गदान. देही वसे प्राण तुझा आई. ओ जो जवी हातानी गाऊन अंगाई अशी असे आई प्रेम सिंधू. आईची महती शब्द पार नसे, आईची महती शब्द पार असे. वर्णू तरी कसे शब्द नोहे. तुझ समान असे जगी कोणी दूजा, तुझ समान असे जगी कोणी दूजा. तूच माझी पूजा तूच देव. ओ जो जवी हातानी गाऊन अंगाई अशी असे आई प्रेम सिंधू. ओ दिसे मज स्वर्ग तुझ्याच गठाई. दिसे मज स्वर्ग तुझ्याच गठाई. निष्ठा तव पायी आराध्य तू, निष्ठा तव पायी आराध्य तू. आईचा महिमा, आईचा महिमा, आईचा महिमा, आईचा महिमा. नंदिनी शब्दात सांगतसे. ओ जो जवी हातानी
गाऊन अंगाई अशी असे आई प्रेम सिंधू हो जो जवी हाताने गाऊन अंगाई अशी असे आई प्रेम सिंधू अशी असे आई प्रेम सिंधू अशी असे आई प्रेम सिंधू. रसिक हो, आईच्या आठवणीने सगळेजण भारावलेले दिसतात. एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या. आता आपण पुढच्या गीताकडे वळतो आहोत. पुढचं गीत आहे कवयित्री संजीवनी गोळे यांचं. आपल्या संसारात आकंठ बुडालेल्या स्त्रीची तिच्या माहेरची खुशाली जाणून घेण्यासाठी होणारी तगमग या गीतातून व्यक्त झाली आहे. माहेरची खुशाली विचारायला पाठवलेल्या नाखव्याला ती आठवणीने सांगते की माहेरी फक्त माझे सुखच सांग, चिंता मात्र अजिबात सांगू नकोस. तर ऐकूया गौरीच्या आवाजात, हळू चालव नाखवा हुडी फुलाने जपून, माहेरी जा सुगंधाची कर पखरण.
खूप सुरेख. प्रत्येक स्त्रीच्या मनातली भावना ह्याच्यातनं व्यक्त होतीये. रसिक हो, भावगीत, भजन, प्रेमगीत हे प्रकार हाताळणाऱ्या संगीतकार गणेश सूत यांना लावणीने आकर्षित केले नसेल तरच नवल आहे. मात्र ही लावणी पुरुषाच्या आवाजातली आहे बरं का. अशा लावण्या फारच कमी ऐकायला मिळतात. कवी कृवी दातार यांनी यात एका सौंदर्यवतीचे वर्णन केलेले आहे. ऐकूया केदार यांच्या आवाजात ठसकेबाज लावणी. नाकात नथनी, भांगात बिंदी, हातात कंकण किणकिणले, पाहून ग तुला लवला डोळा, काळीज माझं धकधकले. ऐकूया केदार यांच्या आवाजात. नाकात नथनी, नाकात नथनी, भांगात बिंदी, हातात कंकण किणकिणले, पाहून ग तुला लवला डोळा, काळीज माझं धकधकलय. पाहून ग तुला लवला डोळा, काळीज माझं धकधकलय. केसात गजरा, ज्वालीत नखरा, केसात गजरा, ज्वालीत नखरा, मदनाचं बाण सटपटले, पाहून ग तुला लवला डोळा, काळीज माझे धकधकलय. पाहून ग तुला लवला डोळा, काळीज माझं धकधकलय. गालावरला शालीनसा, गालावरला शालीनसा, डोळे बिचारे विरविरले, पाहून ग तुला लवला डोळा, काळीज माझं धकधकलय. पाहून ग तुला लवला डोळा, काळीज माझं धकधकलय. तोऱ्यात ऐशी कुठे गजाशी, ओय ओय, तोऱ्यात ऐशी कुठे गजाशी, पायात पैंजण रुणझुणले, पाहून ग तुला लवला डोळा, काळीज माझं धकधकलय. पाहून ग तुला लवला डोळा, काळीज माझं धकधकलय. टाकला कटाक्ष, टाकला कटाक्ष, इतुकीच साक्ष, टाकला कटाक्ष, इतुकीच साक्ष, तरी का ओठ हुळहुळले, पाहून ग तुला लवला डोळा, काळीज माझं धकधकलय. पाहून ग तुला लवला डोळा, काळीज माझं धकधकलय. नाकात नथनी, नाकात नथनी, भांगात बिंदी, नाकात नथनी, भांगात बिंदी, हातात कंकण किणकिणले, पाहून ग तुला लवला डोळा, काळीज माझं धकधकलय. पाहून ग तुला लवला डोळा, काळीज माझं धकधकलय. काळीज माझं धकधकलय, काळीज माझं धकधकलय. नमस्कार. वाद्यवृंदाची ओळख करून घेण्याआधी एक काम आहे बरं का. आपल्याला आमचे कवी रास म्हणजेच रामकृष्ण सहस्रबुद्धे यांचा सन्मान करायचा आहे. विद्यापीठाने
विद्यावाचस्पती ही पदवी बहाल केली. मी संगीतकार गणेश सूत यांना विनंती करते की त्यांनी आदरणीय कवी रास यांचा सन्मान करावा. रसिको, ज्यांच्या साथीने आम्ही या टप्प्यावर पोचलेले आहोत त्या वाद्यवृंदाची आपण ओळख करून घेऊया. तबल्यावर आहेत पुण्याहून आलेले मिलिंद दातार आणि विनय बाळ. संवादिनीवर आहेत पुण्याच्याच वृंदा दातार आणि व्हायोलिनवर आहेत अमरावतीचे हरीश लांडगे. साऊंडची व्यवस्था केली आहे ऋतुराज मोरे यांनी. आणि आम्ही सगळे आज कसे दिसत आहोत हे पुढील अनेक वर्ष बघता यावे यासाठी व्हिडिओ करीत आहेत अमोल गेडाम. तसेच पडद्यामागील काही मित्रांचा उल्लेख करणे आवश्यक वाटते. त्यात आम्हाला सरावासाठी व इतर प्रयोगासाठी लागणाऱ्या वाद्य व इतर सामग्री अतिशय आनंदाने देऊ करणारे आभा सारगावकर, महेंद्र खंडाळे, मिलिंद वाजपेयी, माधव पालमवार, पंकज निमिषे, भालचंद्र साठे आणि विनय बाळ. पऊ ॲड्स क्रिएशनतर्फे मी त्यांचे मनापासून आभार मानते. आता आपण ऐकणार आहोत कवी शिरीष मुंजे यांची लोकगीतातील गवळण या प्रकारात मोडणारी रचना. मथुरेच्या बाजारी निघालेल्या गवळणींनी त्यांच्या आवडत्या कान्हाला केलेले आर्जव ऐकूया केदार यांच्या आवाजात. जाऊ दे मथुरा बाजारी. जाऊ दे जाऊ दे जाऊ दे मथुरा बाजारी. जाऊ दे मथुरा बाजारी. जाऊ दे मथुरा बाजारी. जाऊ दे मथुरा बाजारी. नको छेडू हे मुरारी. नको छेडू हे मुरारी. छेडू नको रे हे मुरारी. जाऊ दे मथुरा बाजारी. जाऊ दे मथुरा बाजारी. हंडी दह्याची भारी भारी. हंडी दह्याची भारी भारी. घामाघूम काया सारी. हंडी दह्याची भारी भारी. घामाघूम काया सारी. नको भुलवू वाजवून मुरली. नको भुलवू वाजवून मुरली. हे नटखट वाक्य बिहारी. जाऊ दे मथुरा बाजारी. जाऊ दे मथुरा बाजारी. साधी गवळण बिचारी. मी साधी गवळण बिचारी. नजर सासूची आहे भारी.
मी साधी गवळण बिचारी, नजर सासूची आहे भारी. बोल तिचे रुततात जिव्हारी, बोल तिचे रुततात जिव्हारी. काय मी करू तरी, काय मी करू तरी. जाऊ दे मथुरा बाजारी, जाऊ दे मथुरा बाजारी. जाऊ दे मथुरा बाजारी, जाऊ दे मथुरा बाजारी. रूप तुझे मनोहारी, मनोहारी. रूप तुझे मनोहारी, होते मी बावरी. रूप तुझे मनोहारी, होते मी बावरी. जाऊ दे मथुरा बाजारी, जाऊ दे मथुरा बाजारी. जाऊ दे मथुरा बाजारी, जाऊ दे मथुरा बाजारी. मथुरा बाजारी, मथुरा बाजारी, मथुरा बाजारी. आता आपण ऐकणार आहोत एक पुन्हा लावणी. शिरीष मुंजे यांचीच आहे. ती आहे बैठकीची लावणी. त्यांनी या लावणीतून एका विरहिणी लावण्यवतीच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. ऐकूया वैशालीच्या आवाजात. नका हो लावू माया राया, आतुरले मन चाहुल तुमची ऐकाया. ऐकूया वैशालीच्या आवाजात. नका हो लावू माया राया, नका हो लावू माया राया. आतुरले मन चाहुल तुमची ऐकाया, आतुरले मन चाहुल तुमची ऐकाया. नका हो लावू माया राया. शहारते माझी नाजूक काया, तयार मी तुमची मर्जी राखाया. नका करू वेळ तुम्ही जाया, आतुरले मन चाहुल तुमची ऐकाया, आतुरले मन चाहुल तुमची ऐकाया. नका लावू माया राया, नका लावू माया राया. मी दासी तुम्ही हो माझे धनी, विरहात तुमच्या जिंदगी सुनी सुनी. आठव तुमची करते माझी दैना, तुम्ही जरा भूमी तुमची मैना. अलगद बाण मदनाचा हो सोडा, नाथ जन्माचा राया जोडा. आतुरले मन चाहुल तुमची ऐकाया, आतुरले मन चाहुल तुमची ऐकाया. नका लावू माया राया. दूर कराया इश्काचा ज्वर, राया तुम्ही आगे हो सत्वर.
रसिक हो, आता येतं एक प्रेमगीत आपल्या कार्यक्रमाचं शीर्षक गीत आहे. या गीतातून कवी अद्वैत अभ्यंकर यांनी व्यक्त केलेला प्रेमातील समर्पण भाव नक्कीच आपल्या काळजाचा ठाव घेईल. तर ऐकूया दीप्ती यांच्या आवाजात, तुला पाहताना वेळ थांबून जावा, न पृथ्वी फिरावी न दिवस सरावा. तुला पाहताना वेळ थांबून जावा, तुला पाहताना वेळ थांबून जावा, न पृथ्वी फिरावी ना दिवस सरावा, तुला पाहताना वेळ थांबून जावा. तुझे हासणे जणू कळीचे उमलणे, उमलता उमलता सुगंध पसरणे, हा गंध मनी मी साठवून घ्यावा, तुला पाहताना वेळ थांबून जावा. तुझे बोलणे तुझे हासणे ग, त्याहून मोहक तुझे लाजणे ग, तुझा हासरा चेहरा मनी गोंदवावा, तुला पाहताना वेळ थांबून जावा. तुझ्या सोबतीने आयुष्य घालवावे, तुझ्या सोबतीने आयुष्य घालवावे, तुझ्याच मिठीत येऊन देह ठेवावा, तुझ्याच मिठीत येऊन देह ठेवावा. तुला पाहताना वेळ संपून जावा, तुला पाहताना वेळ संपून जावा, संपून जावा, वेळ संपून जावा. खूप सुरेख. श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत भाऊसाहेब पाटणकर यांच्या समर्थ लेखणीतून उतरलेली ही गझल. ते म्हणतात की आयुष्यभर आम्ही फक्त इश्क केला. तर ऐकूया विलास यांच्या आवाजात, चेहरा हसरा तिचा सारखा आहे पुढे. ऐकूया विलास यांच्या आवाजात. चेहरा हसरा तिचा सारखा आहे पुढे, चेहरा हसरा तिचा सारखा आहे पुढे, आहे अशा मस्तीत जैसा वेळीतला गजरा तिचा, चेहरा
चांदणे नुसतेच होते जीवनिया पसरले चांदणे नुसतेच होते जीवनिया पसरले वाटले दुर्दैव जैसे वाटले दुर्दैव जैसे साप मजला विसरले साप मजला विसरले चेहरा हसरा तिचा सारखा आहे पुढे आहे अशा मस्तीत जैसा वेणीतला गजरा तिचा चेहरा हसरा तिचा सारखा आहे पुढे अर्थ दुसरा जीवनाचा कळलाच ना मजला कधी अर्थ दुसरा जीवनाचा कळलाच ना मजला कधी आज तो कळला तसा ना आज तो कळला तसा ना ना कळो कोणा कधी ना कुठे गेलो पुण्या साधूकडे ना पोचलो ना कधी गेलो पुण्या साधूकडे ना पोचलो नुसताच केला इश्क नुसताच केला इश्क आणि या पदाला पोचलो चेहरा हसरा तिचा सारखा आहे पुढे चेहरा हसरा तिचा सारखा आहे पुढे आहे अशा मस्तीत जैसा वेणीतला गजरा तिचा चेहरा हसरा तिचा सारखा आहे पुढे सारखा आहे पुढे सारखा आहे गझल गायकीचं एक स्वतःचं वेगळंच अंग असतं. खूप सुरेख झालं. रसिक हो, कुलदेवता म्हटली की अंबाबाईचीच आठवण येते. अनेकांची कुलदेवता असलेली अंबाबाईचं दर्शन तसं दुर्लभच. परंतु अंबेच्याच सेवेत असलेला एक भक्त आपल्या मैत्रिणींना सहजच साथ घालतोय. याग सगळ्यांनो याग या, अंबेचे दर्शन घेऊ चला. ऐकूया हर्षदाच्या आवाजात. या गया सयानो या गया सयानो चला चला. या गया सयानो या गया सयानो चला चला. चालले श्री अंबेच्या दर्शनाला चालले श्री अंबेच्या दर्शनाला. या गया सयानो या गया सयानो चला चला. लगबग लगबग
लगबग जाऊ चला, लगबग लगबग जाऊ चला, लगबग जाऊ चला, आंबेचे दर्शन घेऊ चला. या गया सयानो या गया, आंबेचे दर्शन घेऊ चला. या गया सयानो या गया, या गया सयानो चला चला. आंबेच्या मंदिरी भक्त करीती भजन, भाव भक्तीने करीती आंबेचे पूजन. भान हरपुन नरनारी जाती रंगून, भान हरपुन नरनारी जाती रंगून. या गया सयानो या गया, आंबेचे दर्शन घेऊ चला. या गया सयानो या गया, या गया सयानो चला चला. श्री अंबेला पाहिन गंध पुष्पे वाहिन, अंबेला पाहिन गंध पुष्पे वाहिन. अंबा बसली नटून थटून घ्या डोळ्यात साठवून, अंबा बसली नटून थटून घ्या डोळ्यात साठवून. या गया सयानो या गया, या गया सयानो चला चला. या गया सयानो या गया, आंबेचे दर्शन घेऊ चला, आंबेचे दर्शन घेऊ चला, आंबेचे दर्शन घेऊ चला. श्रोते हो, नवरात्र आता जवळ येतच आहे आणि आवाहन केलंच आहे आंबेचे दर्शन घेऊ चला. नवरात्रामध्ये आपण आता आंबेचं दर्शन घेणारच आहोत. रसिक हो, या कार्यक्रमाचं शेवटलं गीत आहे, परंतु त्याआधी मला एक अनाउन्समेंट करायची आहे. तुला पाहतानाचा 13वा प्रयोग उद्या म्हणजे गुरुवार दिनांक 18 सप्टेंबर रोजी शेवाळकर सभागृह 2रा मजला वोकार्ट हॉस्पिटलच्या मागे शंकरनगर नागपूर येथे संध्याकाळी 6:30 ते 8:30 सादर होणार आहे. आपण सर्व सादर आमंत्रित आहात. तसेच आपण आजच्या कार्यक्रमाला आलात, कार्यक्रमाची शोभा वाढवली याबद्दल मी आयोजकांतर्फे आपले सर्वांचे आभार मानतो. आणि आता कार्यक्रमाच्या शेवटल्या गाण्याकडे वळतो. पिढ्यानपिढ्या चालत आलेली व आयुष्यभर केलेली पंढरीची वारी वृद्धत्वामुळे जर शक्य नसेल तर त्या विठ्ठल भक्ताला काय वाटत असेल. या भावनेच्या भरात कवी शिरीष मुंजे यांच्या मनात हा विचार आला की तो भक्त विठ्ठलालाच म्हणेल काय की मला येणे शक्य नाही तर तूच येणार आहे माझ्या घरी. तर हाच भाव व्यक्त करणारी ही रचना येरेबा विठ्ठला माझ्या घरी. ऐकूया केदार यांच्या आवाजात. येरेबा विठ्ठला, येरेबा विठ्ठला, येरेबा विठ्ठला माझ्या घरी. येरेबा विठ्ठला, येरेबा विठ्ठला, येरेबा विठ्ठला माझ्या घरी. सडा हा शिंपला भक्तीचा दारी, सडा हा शिंपला भक्तीचा दारी. येरेबा विठ्ठला माझ्या घरी, येरेबा विठ्ठला माझ्या घरी. येरेबा विठ्ठला, येरेबा विठ्ठला, येरेबा विठ्ठला माझ्या घरी. येरेबा विठ्ठला
शिरजोरी संपली सारी मीपणाची शिरजोरी गुढी आत्मिक प्रेमाची उभारली खरी संपली सारी मीपणाची शिरजोरी गुढी आत्मिक प्रेमाची उभारली खरी कुडी माझी आता जर्जर म्हातारी कुडी माझी आता जर्जर म्हातारी शक्य नाही आता पंढरीची वारी शक्य नाही आता पंढरीची वारी ये बा विठ्ठला ये बा विठ्ठला ये बा विठ्ठला ये बा विठ्ठला आठवून मूर्ती तुझी दाटतो माळावरी आठवून मूर्ती तुझी दाटतो माळावरी मी सुदामा तू माझा सख्या हरी मी सुदामा तू माझा सख्या हरी भक्तगण जमतील भिवरेच्या तिरी भक्तगण जमतील भिवरेच्या तिरी खंत माझ्या नसण्याची जाणवेल थोडी तरी खंत माझ्या नसण्याची जाणवेल थोडी तरी ये बा विठ्ठला ये बा विठ्ठला ये बा विठ्ठला माझ्या घरी यात्रा शेवटची यात्रा शेवटची ही न्यारी न्यारी यात्रा शेवटची ही न्यारी न्यारी नाव तुझे घेता घेता पोहोचेल पैल तीरी यात्रा शेवटची ही न्यारी न्यारी नाव तुझे घेता घेता नाव तुझे घेता घेता नाव तुझे घेता घेता नाव तुझे घेता घेता पोहोचेल पैल तीरी यात्रा शेवटची ही न्यारी न्यारी नाव तुझे घेता घेता पोहोचेल पैल तीरी ओझे कसलेही नाही आता श्री ओझे कसलेही नाही आता श्री घे मला कुशीत हे श्रीहरी घे मला कुशीत हे श्रीहरी घे रे बा विठ्ठला घे रे बा विठ्ठला घे रे बा विठ्ठला माझ्या हरी ये रे बा विठ्ठला ये रे बा विठ्ठला ये बा विठ्ठला माझ्या घरी सडा हा शिंपला भक्तीचा दारी सडा हा शिंपला भक्तीचा दारी ये रे बा